14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. का? काय कारण? बरे तुम्ही ऐकलं, मी सांगितलं, पण का भोगावा लागलं याचंही कारण सांगतो. परशुराम अवतारामध्ये जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी बोला रेणुका माता पाणी आणण्याकरता गेली. तिथं पाणी आणण्याकरता सरोवरावर गेल्यानंतर गंधर्व आणि काही अप्सरा बरोबर काय करत होता? क्रीडा करत होता. आणि ते दृश्य तिने पाहिलं. ते पाहण्यातच ती काय झाली? रममान झाली. आणि तिच्याही मनामध्ये असं आलं की आपल्याला असं सुख कधी मिळालं नाही. का उशीर झाला? जमदग्नीनं पाहिलं, अंतर्दृष्टीनं पाहिलं. अरे तुझं मन तर तिथं रमलेलं आहे. राग आला. कोणाला? जमदग्नी ऋषीला. नंतर रेणुका माता पाणी घेऊन आली. पण जमदग्नी ऋषीचा राग पाहिल्यानंतर थरथर कापू लागला. त्याच वेळेला समोर 4 पुत्र होते. त्या 4 पुत्रांना जमदग्नी ऋषीने आज्ञा केली, मातेचा शिरच्छेद करा. त्या मुलांनी हात जोडले. तात आम्ही आमच्या मातेचा शिरच्छेद करू शकत नाही. हातामध्ये कमंडलू घेतलं, पाणी टाकलं, अभिमंत्रित केलं. ते 4ही मुलांच्या अंगावरती ज्येष्ठ अवस्थेमध्ये ती 4ही मुलं पडली. त्याच वेळेला परशुराम वनामध्ये गेलेला होता. त्याने पूजे करता काय आणली होती? समिधा आणि फुलं वगैरे आणली होती. घेऊन त्याने मंदिरामध्ये ठेवली आणि वडिलांकडे आला. वडिलांचं स्वरूप त्यांनी पाहिलं. जमदग्नी नमस्कार केला. परशुराम, तुझ्या मातेचा वत्कार. त्यावेळेला परशुरामानं कसलाच विचार केला नाही. परशु उचलली म्हणजे पुराण तिशी मातेच्या 2 तुकडे आणि वडिलांसमोर शाबास, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय पाहिजे ते मागून घे. त्यावेळेला परशुरामानं माहिती काय? ताक तुम्ही प्रसन्न नाही. पहिली गोष्ट तुमचा क्रोध तुम्ही शांत करा. दुसरी गोष्ट माझ्या आईला आणि माझ्या 4ही भावांना पुन्हा जिवंत करा. आणि तिसरी गोष्ट मी माझ्या आईला मारलं याची स्मृती होता कामा. तथास्तु. मला काही सांगायचं कारण नाही. मला सांगा, जरी परशुरामाला जमदग्नी ऋषीनं परशुरामाला मारायला सांगितलं होतं, परशुरामानं मारलं. एक बाजूला काय झालंय? पित्याचं वचन पाळलंय. पण दुसऱ्या बाजूला मातृहत्येचा दोष घडलेला आहे. आणि तो त्या दोषास्तव ते उसणं फेडण्याकरता रेणुका माता कोण झाली? कैकेयी. कळालं का? आता जास्त काही सांगायची गरज नाही. आणि आईला त्रास दिला म्हणून रामाला 14 वर्ष काय करावं लागलं? वनवासाला जावं लागलं. म्हणून जर देव असूनही प्रारब्ध कर्म चुकलं नाही तर तुम्हा आम्हाला काय? आलिया भोगासी असावे सागर देवावरी भार घालूया.